जय राम। राम जय राम जय जय राम। श्री 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 राम जय
राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते कवी वाल्मिका सारिका मान्य ईसा नमस्कार सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया कविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ पंची नांदनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात आपण प्राण आकर्षण क्रियेने करतोय. जिथं आपण बसलेला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर क्रॉस लेग, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचे. ब्रीथ इन सो, breathe out hum, so 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 so hum. स्टॉप. आपण आता कपालभाती प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईल तेवढं फॉलो करा. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन, ब्रीद आउट.
Stop. Exhale. Hold Vayu Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in. Urak. Hold breath. Antakumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. हा एक राऊंड झालाय. आणखीन 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल. अर्धपूरक. ब्रीद इन ब्रीद आउट. Stop. Exhale. Hold Vayu Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in. Full breathe in. Urak. Hold. Antakumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out. स्टॉप. शेवटचा राऊंड आपण करतोय. एक्झेल. अर्धपूरक. ब्रीद इन ब्रीद आउट. Exhale. Hold breath. Vayu Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in. Urak. Hold breath. Antakumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out. Rechak. आपण ओंकार साधनेचा अभ्यास करतोय. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासामधल्या अर्ध्या श्वासात उ म्हणायचं आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासात मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. मग आपण जेवढा ओंकार हा घंटानादेसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड असावा आणि शंखानादासारखा दीर्घ असावा. सुरू करूयात. सुरुवातीला 3 ओंकार, 1 मिनिटाचं ध्यान आणि 2 ओंकार. एक्झेल. घर्षणयुक्त पूरक. 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 शांत शांत शांत. आपण जो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकार जो ध्वनी केलाय तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा.
छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होऊयात. परत एकदा 2 वेळा ओंकार करणार आहोत. पूरक पूरक जी ऊर्जा आपण ओंकारच्या अभ्यासातनं मिळवली आणि प्राणायामातनं मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात. दोन्ही हाताचं दर्शन. हरि ओम. सगळेजण रामायणातला रामरक्षातला श्लोक म्हणूया. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना वंदन करतो, स्मरणपूर्वक वंदन करतो, आपल्या सर्वांना वंदन करतो. आणि मगाच्या श्लोकातला 12वा श्लोक सगळेजण एकत्र म्हणूया आणि पुढच्या विचारांना मी मग सुरुवात करतो. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगी जावी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकावरती आपण शेवटचा जो विचार केला होता त्याला 1 महिन्याच्या वर काळ उलटून गेलेला आहे. मधल्या काळामध्ये आपण त्याच्यावरती विचार करू शकलो नाही. मी सुद्धा उपस्थित नव्हतो. त्यामुळे आपण थोडासा एक त्याचा रिव्ह्यू घेऊया. आधी आपण त्याचा काय विचार केला होता ते की
मनामानसी दुःख आणू नको रे, खूप महत्वाचा मुद्दा आहे की दुःख जरी आपल्याला झालं तर ते मनाच्या पलीकडे येता कामा नये, हा त्यातला विचार आहे. तर मनाच्या पलीकडे जर का गेलं तर मग ते पुढे इंद्रियांपर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे मग आपल्याला जे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी ज्या आपण भोगतो या मनाच्या द्वारे आपण त्या आपल्या भोगाला येतात, आपल्या वाट्याला येतात. दुसरा जो चरण त्यातलं होतं, मला सर्वथा शोक चिंता नको रे. आता यामध्ये सुद्धा शोक चिंता म्हणजे दुःख दोन प्रकारची आहेत. काहींनी शोक होतो आणि काहींनी आपल्याला चिंता होते की माझं काहीतरी जाईल या कल्पनेनं होणाऱ्या दुःखाला हे चिंता म्हटलं जातं आणि माझं काहीतरी गेलं या कल्पनेने होणाऱ्या दुःखाला शोक असं म्हटलं जातं. गेल्यानंतर होतो तो शोक आणि जाईल या भीतीने होते ती चिंता. तर माझं काय गेलं, मी काय आणलं होतं आणि माझं होतं काय, ह्या गोष्टीवरती आपल्याला एक नेहमी नेहमी आपला विचार असला पाहिजे. ज्या ज्या गोष्टीला मी माझं म्हणून संबोधलेलं आहे त्या गोष्टी मला सुख देऊ शकत नाही आणि सुख देतील म्हणून मी त्यांना आपलं मानलंय. आता माझा मोबाईल असो नाही तर अजून कुठली माझी जी काही लक्झरीची जी कुठली काही साधनं असतील, अगदी घरापासून कुठलंही घेतलं, ते केव्हा तरी बिघडणार आहेत हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे सगळं ग्रहाच्या अधीन असणाऱ्या या गोष्टी आहेत आपल्या. त्या वेळेला ती माणसं आली की चांगलं वाईट वगैरे अशी वागतात, वाईट माणसं चांगली वागतात. हे लक्षात ठेवलं की परिणामतः माझा शोक जातो आणि शोकावर मात करणं हे खूप अवघड असतं. त्याची तयारी या मनाच्या श्लोकांमधनं आपल्याला करायची असते. आता एक मागे उदाहरण सांगितलं होतं, बाबा बेलसर यांनी सांगितलेलं आपल्याला माहिती आहे की द्रोणाचार्य सेनापती होते आणि 11व्या दिवशी अभिमन्यू मारला गेला. त्यात सर्वांना खूप दुःख झालं. अर्जुनाचा मुलगा, इतर 4 पांडवांचा तो पुतण्या आणि भीष्मांनी त्याचं वर्णन केलंय की त्या युद्धातला सर्वात लहान आणि सर्वात पराक्रमी असा तो योद्धा होता. त्याच्यावरती आपण ती छोटीशी कथाही बाबांनी सांगितलेली आपण बोलून आलो होतो की अर्जुन तिथं शोक करायला लागतो आणि तिथं भगवान श्रीकृष्ण येतात आणि आपल्या युक्तीने तो अर्जुनाला जाणीव करून देतात भगवंत की मग गीतेचं तत्वज्ञान मी जे सांगितलं त्याचं काय झालं. तर अशा प्रकारे ते सुख-दुःख जे आपल्या वाट्याला जे येतं ते आपण आपल्या मनाच्या इथेच ते जर का थांबवलं तर ते इंद्रियांपर्यंत पोहोचू शकत नाही. इथपर्यंत आपण बोलून आलो होतो. आणि आता तिसरं चरण जे यातलं आहे की विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. यातल्या विवेक शब्दावरती पण आपण तसा विचार केला होता की विवेक म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय याची निवड करण्याची जी प्रक्रिया सुरुवातीपासून तर त्याच्या निष्कर्षापर्यंत जे आहे त्याला विवेक म्हटलं जातं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करायची की नाही याचा जेव्हा आपण विचार सुरू करतो, तो विचार करतो आणि शेवटी निष्कर्षाला येतो की ते करायचं की नाही, हा विवेक झाला. मग त्याच्यात विवेक आणि अविवेक दोन प्रकार आहे की जे करू नये ते आपण केलं तर ते अविवेक असतो आणि जे करायला पाहिजे तो असतो तो विवेक असतो. आता देहबुद्धी हा पुढचा शब्द या श्लोकामध्ये जो सांगतात की आता देहबुद्धी म्हणजे काय, तर देहबुद्धी म्हणजे मी देह ही बुद्धी किंवा देह माझा आहे ही बुद्धी. आणि समर्थ सांगतात की हे देहबुद्धी सोडून द्यावी. ती कशाने सोडून द्यायची, तर ती विवेकाने सोडायची. साधा साधा मुद्दा आहे की इतकी वर्ष आपण या देहामध्ये राहतो, कधी आपण साधा विचार केला का की या देहात आपण नेमकं कुठे राहतो. गमतीचा प्रश्न आहे, या देहात आपण कुठे नेमकं राहतो, त्याचं स्थान काय. तर समजा आपल्या घरात आपण राहतो, त्या घरात आपली म्हणून एक आपली खोली असते आणि आपण दाखवतो कोणी आलं की बा हे आमचं घर, हा आमचा मजला. अरे सगळं घर तुझं, मग तुझी खोली नाही का. नाही, कारण मी जास्तीत जास्त या खोलीत असतो म्हणून ही माझी खोली. तसं या शरीरात सुद्धा मी कुठे राहतो, माझं राहण्याचं ठिकाण कुठलं, शरीराची नोंद मी घेतो. म्हणजे अगदी केसांना वारा लागला तरी मला कळतो, त्याला बरंच आपण नटवतो, सजवतो, सगळं काही करतो, इतकी आपण नोंद घेतो. पण या शरीरात मी कुठे राहतो, त्या उजव्या हातात राहतो का, डाव्या कानात राहतो का, कोपऱ्यामध्ये राहतो का, गुडघ्यात राहतो का. पैलवानांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की त्याचा मेंदू गुडघ्यात आहे असं म्हटलं जातं, कारण तो फक्त शक्तीची उपासना करतो, तो युक्तीची भक्तीची उपासना करत नाही. त्यामुळे मेंदू त्या ठिकाणावरती असण्याचं कारण नाही, ते गमतीने असं म्हटलं जातं.
विनोदाचा भाग सोडून द्या. असे आपण ऐकतो किंवा मेंदू नसताना सुद्धा काही लोक असतात या जगामध्ये. विनोदाचा भाग सोडून द्या, पण अशा गोष्टी आपण बोलल्या जातात आणि याचा विचार होत नाही की नेमकं माझं स्थान कुठलं आहे. आपल्याला हे माहिती की हृदय पण बंद पडलं की आपल्याला मृत्यू येतो. अ, मग हृदयात राहतो का आपण? आता हृदय पण बदललं जातं. हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी वगैरे होते. आता त्याचं हृदय बसवलं, मग तो यात आलाय का? तर तसं नाहीये. तर मुद्दा हा आहे की शरीराचे सगळे पार्ट्स किंवा शरीराचे सगळे ऑर्गन्स बदलता येतात. मग आपण कोण आहोत? या देहाला आतून जिवंतपणाची, चैतन्याची प्रेरणा देणारा प्रेरणा स्रोत कुठे बसला आहे? म्हणून पक्क लक्षात ठेवायचं की चैतन्य धारण करणारा आपला देह जरूर आहे, परंतु गीतेने सांगितलंय की संघास चेतना धृती, म्हणजे आपली 5 ज्ञानेंद्रिये. मी गीतेतला श्लोक बघूया. 13व्या अध्यायातला तो 7वा श्लोक आहे. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघाश्चेतना धृतिः एतत् क्षेत्र समासेन सविकार मुदाहृतम. तर जी ही 10 इंद्रिय आहेत, या 10 इंद्रियची म्हणजे कान, त्वचा, नेत्र, जिव्हा आणि नाक म्हणजे नासिका, ही 5 जी ज्ञानेंद्रिय आणि ही 5 कर्मेंद्रिय, दुसरी वाणी, हात, पाय, उपस्थ आणि पायू. या 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे बुद्धी सुखदुःखाची वाटाघाटी करत असते आणि आपल्या शरीरात क्रियाशक्ती असते, ती आपल्याला त्याची सुखदुःखाची त्या जाणीव करून देत असते. श्लोकामध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलं की इच्छा द्वेष सुखम दुःखम. आता इच्छेमध्ये सुद्धा की आधी काहीतरी हवं, ही एक इच्छा मनामध्ये निर्माण होते आणि ती जर का पूर्ण झाली नाही तर मग पुढे तो द्वेष आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि त्या द्वेषानंतर मग पुढे आपल्याला सुख आणि दुःख या गोष्टींची आपल्याला जाणीव व्हायला लागते. आता ही जी इंद्रिय जी आहे, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, ही यांची बांधलेली मूठ किंवा हे गाठोड म्हणू आपण त्याला. हे जे गाठोड आहे, समर्थ याला अस्थिमासाचा गोळा म्हणतात नरदेव स्तवनामध्ये. हा चैतन्य धारण करा, चैतन्य धारण करणारा संघात चेतनावृत्ती हा संघ आहे, हा एकत्र असणारा. समजा एखादा माणूस जर का आपल्याकडे चालत आला तर असं आपण म्हणतो का की त्याचा डोळा आला किंवा त्याचा कान आला, तो कान पण घेऊन आला, अरे त्याचं नाक पण आलंय वाटतं? नाही, हे सगळं आलंय म्हणून आपण त्या पुतळ्याला नाव दिलेलं आहे की कोणीतरी सोमाजी गोमाजी कापसे नावाचा एक इसम आपल्या घरी आला आहे. मुंगीचा असो नाही तर हत्तीचा असो नाहीतर आपला असो, हा चैतन्य धारण करणारा पंचमहाभूतांचा पुतळा आहे. मग यातलं चैतन्य, यातलं जिवंतपणाचं कारण काय आहे? तर समर्थ म्हणतात की विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. हा देह उत्तम ठेवायचा आहे, त्यात काहीच वाद नाही, कारण त्या देहाच्या द्वारे आपल्याला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि का ठेवायचा? तर त्यातली 2 कारणांपैकी एक कारण मी आता म्हटलो की आपल्याला काहीतरी प्राप्त करायचं. ते काय प्राप्त करायचंय? तर त्या चैतन्याशी आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो देवाने दिलेला आहे. दुसऱ्याची उसने घेतलेली वस्तू आपण आणतो कोणाची काही कारणासाठी, तात्पुरती वगैरे म्हणून आणतो, पण ती वस्तू त्याला परत देताना आपण काळजी घेतो. तसा हा देह त्याला परत द्यायचा, म्हणून त्याची निगा राखायची, म्हणून व्यायाम आहे, म्हणून औषध आहे. डॉक्टर काका सांगतात की विवेक करण्याकरता देहापेक्षा मी वेगळं आहे हे लक्षात घेण्याकरता नेहमी आपण त्याच्याशी संवाद साधायचा, नेहमी देहाशी बोलायचं, म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी आणि सब्जेक्टिव्हिटी डेव्हलप होते. हे काकांचं वाक्य. काकांनी उदाहरण 3-4 वेळा मी ऐकलेले काकांकडनं हे उदाहरण. काका सांगतात की आता समजा गुडघा दुखायला लागला, एक गुडघा दुखायला लागला, डाव्या आणि उजव्या पायांपैकी एका डाव्या पायाचा समजा गुडघा आपल्याला दुखायला लागला, तर आपण की त्या डाव्या पायाला थँक्यू म्हणायचं की इतकी वर्ष तू माझी इतकी सेवा केलीस आणि तुला आता त्याचा त्रास होतोय, तू थोडी विश्रांती घे. आणि उजव्या पायाच्या गुडघ्याला आपण सांगायचं की बाबा रे, दोघांनी मिळून आतापर्यंत माझी इतकी तुम्ही सेवा केली आहे, परंतु आता तो डावा जो आहे तो जरा दुखावलेला आहे, त्याच्याने होत नाही, तर त्याचा बराचसा भार तुला उचलावा लागेल. अशा पद्धतीने देहापासून वेगळं होता येतं. पण आपण काय करतो? आपण आपला देहच ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह करून टाकतो की म्हणजे
देहाकडे असं आपण वेगळेपणाने बघतच नाही आपण. म्हणजे तुम्ही आम्ही नाही, अगदी सामान्य विधान, अगदी स्टेटमेंट म्हणून घेऊ आपण, पण देहाशी आपल्याला बोलता यायला हवं. इतके एकरूप होतो आपण या देहाशी की अगदी टीव्ही सिरियलचं एक उदाहरण घेऊया आपण, की टीव्ही वरती कुठली तरी सिरियल चालू असते, त्याच्यात एक ती नटी असते, अभिनेत्री, आणि अचानक एक तो व्हिलन येतो आणि तो तिला धरतो. पूर्वी असं काहीतरी साप, अजगर वगैरे असं खिडकीतनं येताना दाखवायचे आणि ती भीती निर्माण केली जायची. आता डायरेक्ट विलनच येतात. तो तिला येतो काहीतरी जबरदस्ती करायला जातो, सॉरी विलन येतो आणि तो तिला जबरदस्ती काहीतरी करायला जातो. मग तो हिरो येतो ना, तो त्याला जोरात हाणायला लागतो ना, आपल्यालाही मग चेव येतो ना, आपणही म्हणतो हा हाण त्याला, हाण त्याला, हाण त्याला. अशा प्रकारे आपण त्या गोष्टीशी इतकं एकरूप होतो, इतकी एकरूप होतो की आपलं मनोरंजन एवढंच करणं त्या क्षणाला जर का कर्तव्य असतं ते आपण विसरतो आणि त्याच्यात एकरूप होतो. जणू तो हिरो आला नसता तर आपणच त्या टीव्हीत उडी मारली असते आणि काहीतरी केलं असतं. क्रिकेटच्या बाबतीत आपण ऐकतो, क्रिकेटमध्ये त्या हल्ली इतक्या मॅचेस असतात आणि त्याचं अनालिसिस पण भयंकर स्ट्रॉंग असतं. हे म्हणजे ती मॅच सुरू व्हायची 4 दिवस आधी वेदर फोरकास्ट येतं. मग ते असं वेदर फोरकास्ट असताना मग कोणाला त्याची मदत होईल, मग पिच कसं असलं पाहिजे, मग कुठला प्लेअर असला पाहिजे, कोणाला टाळलं पाहिजे, त्यांनी कोणाला घेतलं नाही, दुसऱ्या प्रतिस्पर्धी टीमने कोणाला घेतलं नाही तर आपल्याला त्याचा उपयोग होईल, आपल्याला त्याचा फायदा होईल, इथपर्यंत त्याची चर्चा होत असते. पुन्हा मॅचच्या दिवशी पुन्हा हे सगळं सुरू होतं आणि मग नंतर त्याचा जो काय निकाल लागतो वगैरे, मग हा जो क्रिकेटचा जो शौकीन असतो, तो जो वेडा असतो, तो मग टीमच तयार करतो. तो म्हणतो नाही, ही अशी टीम असली पाहिजे, हे यांना घेतलं पाहिजे, याला बसवलं पाहिजे, याने अमुक केलं. पुन्हा त्या क्रिकेटर्सच्या काहीतरी गॉसिप वगैरे असतो, ते काहीतरी 4 दिवस आधी स्टेटमेंट वगैरे देतात, मग त्याच्यावरनं वाद आणि चर्चा बऱ्याच सुरू होतात. सोशल मीडियामुळे आपल्याला हे सगळं कळतं, आपण बघतो. जर का आपण ते कधी फॉलो करत असू तर त्या सगळ्या बातम्या पटापट ते आपल्या समोर येत असतात. गंमत मुद्दा असा, किंवा आता क्रिकेटची टीम तयार करतो, हा असला पाहिजे. आता घरात भाजी कुठली असावी याचं आपलं मत कोणी ऐकत नाही ना, आपण क्रिकेटची टीम तयार करायला जावं का? तर असं म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं, आपल्या रामायणामध्ये 7 कांड आहेत ना, बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड, अशी 7 कांड. तशी क्रिकेटमध्ये अशी 14-15 कांड एका सामन्यासाठी तयार होतील. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा. सांगायचा मुद्दा असा आहे की ऑब्जेक्टिव्हिटी आणि सब्जेक्टिव्हिटी ही आपली डेव्हलप होतो, आपण त्यातच स्वतःला वाहून घेतो आणि ते वेगळेपण जे आहे देहाचं, की ते ऑब्जेक्टिव्हिटी आणि सब्जेक्टिव्हिटी हे आपण विसरतो आणि त्याचा परिणाम देहाचं दुःख हेच माझं दुःख होतं. त्या हिरोईनचं दुःख हे माझं दुःख होतं, त्या क्रिकेटर्सचं दुःख हे माझं दुःख होतं, त्या क्रिकेटचं दुःख हे माझं दुःख होतं. म्हणून मला माझ्या देहाशी संवाद साधता यायला हवा. एकदा एक मित्र म्हणाला, माझा गुडघा फार दुखतो. तर मग मी त्याला सांगितलं, हे चांगलं लक्षण आहे. आलं का लक्षात? म्हणजे गुडघा चांगला दिसतो दुखतो, चांगलं लक्षण आहे, याचा अर्थ डोकं तुझं गुडघ्यात आहे. असो, पण सांगितलं मी की आपण बोलावं, की तुझं गुडघा दुखत असेल त्याचंच उदाहरण, किंवा आंघोळ करताना की आपण त्या गुडघ्याशी बोलावं, त्याला आंघोळ घालावी, त्याची काळजी घ्यावी, की बाबा रे मला मदत कर, मला आता वॉकला जायचंय, तू दुखतं, माझा पाय दुखता कामा नये. आता असा प्रयोग खरं म्हणजे वेडपटपणाचा वाटेल, पण आपल्याला असा संवाद करता आला पाहिजे आणि असं आयुष्यभर करता आला पाहिजे. म्हणजे आपण या शरीराशी अद्वैत साधतो, ते द्वैत साधलं जाईल आणि जिथे अद्वैत साधायचं असेल तिथं आपल्याला साधता येईल. याकरता पुढे भक्ती सांगितलेली आहे. म्हणजे देवाशी संवाद साधला किंवा इन्व्हॉल्व्ह झालो की देहावरचं आपलं लक्ष कमी होऊ शकतं आणि देवावरचं आपलं लक्ष वाढतं. यासाठी माझ्याकडे प्रमाण नाही, पण हे माझं चिंतन आहे. एक दृष्टांत बघूया. एका घरामध्ये लहान मुलाची मुंज असते. उपनयन संस्कार, त्याला उपनयन म्हटलं जातं, कारण उपनयन म्हणजे नयन म्हणजे ही जी आपली दृष्टी आहे, आणि उपनयन म्हणजे मुंज झाल्यानंतर त्या संस्कारानंतर जीवनाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी निर्माण व्हावी अशी अपेक्षा असते, म्हणून त्याला उपनयन म्हटलं जातं. तर एका घरामध्ये एक मुंज असते. जुनी कथा आहे, त्यामुळे मी रिसॉर्ट वगैरे घेत नाही, हल्ली मुंज रिसॉर्टमध्ये वगैरे होते. कार्यालयात मुंज होती.
आणि साधारण असं ते जवळच बघितलं जातं किंवा म्हणजे आपल्याला जायला यायला सोपं वगैरे असं या दृष्टीने. तसं घरही त्यांचं जवळ होतं. ज्या घरात मुंज होती, ज्यांच्याकडे मुंज होती, त्यांचं घर आणि कार्यालय फार अंतर नव्हतं. मग साहजिकच काही वृद्ध असतात की नाही, ते कार्यालयात नाही राहू शकत, म्हणून त्यांची व्यवस्था ही घरी केलेली होती. काय 5-6 जण असतील वगैरे. ठरलेलं असतं सकाळी 8ला विधी सुरू होणार आहे, त्यामुळे मग आपल्याला घरातनं निदान 6:30च्या आत कार्यालयात पोहोचलं पाहिजे. मग आता कार्यालयात 6:30ला पोहोचायचं म्हणजे निदान सकाळी 4:30-5ला उठून सगळ्यांच्या आंघोळी वगैरे करून आपण 6:30ला कार्यालयात पोहोच. असं सगळं ते वेळेचं मूल्यमापन. सकाळ होते, पहाट होते. ती घरातली जी गृहिणी असते तिला असं वाटतं आता हे घरी वृद्ध व्यक्ती जे राहायला आलेले आहेत तर त्यांचा नाश्ता पण आता आपण नाश्त्यासाठी म्हणून ती पोहे करायला घेते. ती पोहे करते, पटापटा पटापटा सगळं. एकीकडे डोक्यात तिच्या विचार चालू असतात की ती ही बॅग घ्यायची, घराला कुलूप लावायचंय, मुलाला उठवायचंय, त्याची अंघोळ व्हायची, तिकडे पाहुणे आले असतील तर वाजंत्रीवाला येतील का, ते गुरुजी वेळेवरती येतील का, ती पूजा मांडायची, हे सगळं एकीकडे मेंदूमध्ये डोक्यामध्ये ते विचार चालू असतात. आणि एकीकडे ती पोहे करत असते, त्याच्यासाठी बटाटे उकडलेले, ते बटाटे चिरत असते. ते सगळं होतं. आंघोळीला ती जाणार आता तिचं सगळं आवरून करून. तर तेवढ्यात कोणाच्या तरी लक्षात येतं, तुझ्या साडीला तो लाल रंग लागलाय काय, तो बघितलं जातं तर लाल रंग लागला असतो. तेव्हा लक्षात येतं की ते बटाटे चिरताना अंगठा कापला जातो. आणि तो अंगठा कापलेला बघितलं त्याच्याकडे, आता त्याला 1 तास होऊन गेलेला आहे हे सगळं करून. ती जखम, रक्त थिजलेलं आहे, रक्त थांबलेलं आहे, पण ते साडीला लागलेलं आहे वगैरे. का असं झालं? तर तेव्हा जेव्हा ती जखम झाली, ते रक्त जेव्हा निघालं, तेव्हा मेंदूपर्यंत सूचना गेली नसेल का? गेली असेल, पण मेंदूनी त्याकडे, म्हणजे बुद्धीने, मेंदू मी त्याचा लक्षार्थ बुद्धी मला म्हणायचं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याचं कारण त्यापेक्षा महत्वाचे विचार तिथे डोक्यामध्ये चालू होते. ते विचार तेच होते किंवा आता कार्यालयात जायचंय तर गुरुजी येतील का वगैरे, अमुक तमुक सगळं जे मुलाला उठवायचंय तो उठला पाहिजे, पूजेची विधींची तयारी सगळी तिथे करायची वगैरे, या दृष्टीने. तर हा भाग तेव्हा दुय्यम मानला गेला. अंगठ्यातला लागलाय, अंगठ्याला जखम झाली, अंगठ्यातनं रक्त झालं, तो प्रकार दुय्यम मानला गेला. जे जबाबदारीची काम आहे, जे महत्वाचं आहे, तिकडे सगळं लक्ष वेधलं गेलं. तसं आता या ठिकाणी ती देहबुद्धी अनावधानाने गेलेली असते आणि विचार दुसरा चालू असतो. पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला त्याचा विचार करताना की आपल्याला त्यातनं काय घ्यायचं, तर असं आपल्या दैनंदिन आयुष्यात घडलं पाहिजे की आपली देहबुद्धी ही सुटली पाहिजे. आणि त्याचा परिणाम म्हणजे देहाला जखम झाल्याची नोंद, त्या संवेदना ते यंत्रणेद्वारे मेंदूपर्यंत गेली, पण मेंदूने त्या संवेदनांकडे दुर्लक्ष केलं. कारण मेंदू हा त्यापेक्षा महत्वाच्या गोष्टींमध्ये गुंतलेला होता की ते मुलाची मुंज आणि तो कार्यक्रम तो सगळा व्यवस्थित झाला पाहिजे. असं होतं आपल्याला कधी की कुठेतरी हाताला पायाला लागतं, पण आपल्या लक्षात येत नाही. कितीतरी वेळा आपल्याला चव सुद्धा कळत नाही. कारण का असतं, आपण कुठेतरी घाईमध्ये जायच्या विचारामध्ये असतो, कुठेतरी पोचायचं असतं, खातो, त्याच्यात काय मीठ कमी जास्त जरी असलं, कधी कधी ते आपण नोंद घेतो, पण त्याच्यावरती उपाय काही करत नाही. कारण आपल्याला त्यापेक्षा महत्वाचं काम कुठेतरी असतं आणि त्याच्यात आपण गुंतलेलो असतो. कसं तरी जेवण करतो आणि निघतो. तिथं ती देहबुद्धी ही आपली अशा पद्धतीने आपण बाजूला ठेवतो. लक्ष दुसरीकडे असलं की आपल्याला देहाच्या संवेदना कधी कळत नाही. बऱ्याचदा कुठलंही काम करताना समजा तब्येत बरी नसेल, प्रकृती बरी नसेल, तर तिथे आपलं दुर्लक्ष होतं, कारण आपल्याला त्यापेक्षा महत्वाचं दुसरं काहीतरी असतं. असा व्यवहारात आपल्याला केव्हा ना केव्हा तरी अनुभव येतो. आणि हे जर प्रपंचातल्या काळजीने होत असेल तर देवावर केलेल्या प्रेमाने हे अशक्य नाही, असं मला वाटतं. संत गोरोबा काका कुंभार त्यांचा अभंग नाहीये, पण त्यांच्या भावना या गदी माडगुळकरांनी गोरा कुंभार या सिनेमात व्यक्त केलेले आहेत. आणि माडगुळकरांवरती लहानपणापासूनचे संस्कार कीर्तनातनं, देवळातनं वगैरे त्यांनी कथा ऐकलेल्या होत्या. आईने जात्यावरती दळण दळताना म्हटलेल्या ओव्या, यांचे संस्कार त्यांच्यावरती लहानपणापासून होते. ते पुढे त्यांच्या वाङ्मयात आलं. गीत रामायण वगैरे आपण सगळं बघतो. त्यामध्ये त्या चित्रपटामध्ये जो गोरोबा काकांच्या मुखामध्ये जो अभंग गदिमांनी टाकलेला आहे, लिहिलेला आहे त्यांच्यासाठी, तो हेच सांगतो. त्यातले फक्त आपण देहाबद्दलचा जो विचार मांडलाय ना, ते फक्त आपण बघूया. की तो अभंग आपल्याला माहिती की तुझे रूप चित्तीला हो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम.
हा देह प्रपंचाचा दास आहे, त्यांनी त्याचं काम करावं, पण माझ्या चित्तामध्ये हे तुझं रूप असलं पाहिजे आणि मुखामध्ये हे तुझं नाम असलं पाहिजे. असं म्हटलं, असं असलं तर देह खुशाल प्रपंचामध्ये गुंतून पडो, पण माझं चित्त आणि नाम, माझं चित्त हे प्रपंचात नसेल, हे माझं चित्त हे तुझ्यात असायला हवं आणि मुखामध्ये तुझं नाम असायला हवं. एका कडव्यामध्ये दिलेलं आहे की देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म, सदाचार नीतीहुनी आगळा न धर्म, तुला आठवावे गावे हाच एक नेम. आता हे चित्तामध्ये त्याचं रूप आणि मुखामध्ये नाम असल्याशिवाय त्याला आठवावं आणि गावं हाच माझा नेम असेल. देहाने माझी नित्यकर्म मी करतच राहीन, सदाचार नीती ह्यापेक्षा कुठलाही वेगळा धर्म मी पाळणार नाही, परंतु चित्तामध्ये मात्र तू माझ्या वास करावा. आणि शेवटच्या कडव्यामध्ये ते म्हणतात, तुझ्यापदी वाहिला मी देहभाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडून पसारा. तुझ्यापदी वाहिला मी देहभाव सारा, माझा सगळा देहभाव आहे मी तुझ्या पायाशी वाहतो. जे मी करतोय, प्रपंचातले नित्य कर्म करतोय, ही मी तुझ्यासाठी करतोय. आणि आत्मा जो आहे की हा प्रपंचाचा जो पसारा मांडलेला आहे तो सोडून तो अंतराळात धाव घेण्याच्या तयारीमध्ये आहे. तुझ्यापदी वाहिला मी देहभाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडून पसारा. नाम तुझे घेतो गोरा, म्हणून आठ यावं, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती लाहो, मुखी तुझे नाम. बरोबर. अशा प्रकारे जर का आपण एक प्रॅक्टिस ठेवली की आपण एक काम करताना मनामध्ये भगवंताचं स्मरण जर का केलं, त्याचं रूप जर का चित्तामध्ये धारण केलं, तर आपली देहबुद्धी ही गळून पडेल. अगदी आपल्या नकळत ते सगळं होईल आणि त्याचा आनंद जो मिळेल तो आनंद आपल्याला भोगायचा आहे. हे आपलं लक्ष असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि याकरता भक्ती आहे, याकरता ध्यान आहे, याकरता कर्मयोग आहे. अंतःकरणाला आपल्या मनाच्या संवेदनाकडून ओढून आत्म्याकडे किंवा भगवंताकडे ढकलणं हाच नेमका परमार्थ आहे. आणि त्या संवेगाचे 3 प्रकार जे सांगितलेले आहेत की एक तीव्र असतो, दुसरा मध्यम असतो आणि तिसरा सौम्य असतो. आणि आपल्याला त्यातला तीव्र संवेगाकडे आपल्याला त्यासाठी जायचं आहे, पण अर्थात त्यासाठी सौम्य असलं पाहिजे, पुढे मध्याकडे गेलं पाहिजे. आणि त्या सरावाने ते होतं की समर्थांनी सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली, पहिल्याच दिवशी 1200 घातले असतील का? नाही. हळूहळू सुरुवात करत करत ती प्रॅक्टिसमध्ये ती सौम्य संवेग, त्याच्यानंतर मध्य आणि त्याच्यानंतर तीव्र. आणि असं कळत आपण जेव्हा त्यांचा चरित्र बघतो तेव्हा ते कल्याण स्वामी 1200 नमस्कार घालायचे, समर्थ 1200 नमस्कार घालायचे आपण ऐकतो. एक अलीकडे वाचलेली मी छोटीशी घटना सांगतो की एक इंदोरला अच्युतानंद स्वामी नावाचे एक फार मोठे स्वामी होऊन गेले आणि त्यांच्याकडे एक बाई आल्या. त्यांना स्पायनल टीबी होता, म्हणजे पाठीच्या मणक्याला टीबी त्यांना झालेला होता. पुष्कळ औषधं वगैरे झाली, काही त्यांना त्याचा उपयोग होत नव्हता. आणि त्यावेळी अच्युतानंदांकडे आल्या स्वामी अच्युतानंदांनी त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा, रोज संध्याकाळी करुणाष्टक म्हणा. पहिलं करुणाष्टक, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ माझे नावरे यावरिता, बहुतशीण होतो धावरे धाव आता. आणि हे म्हणायच्या आधी तिथं देवासमोर थोडस पाणी ठेवा आणि हे म्हणून झालं की मग त्यानंतर ते पाणी प्या. आणि आश्चर्य म्हणजे साधारण 3-1 महिन्यामध्ये त्या आजारातनं त्या बऱ्या झाल्या. सांगायचा मुद्दा असा की या गोष्टींचा सुद्धा देहावरती सुद्धा चांगला परिणाम होतो. मनामानसी दुःख आणू नको रे, देहाच्या पातळीवर पण याचा उपयोग आहे, म्हणजे हे साक्षात साधन आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, या मोक्षाचा विचार पुढे आपण करूया. पण मुक्ती मोक्ष हा आपल्याकडे सर्वोच्च पुरुषार्थ सांगितलेला आहे, सर्वोच्च परमार्थ, सर्वोच्च पुरुषार्थ सांगितलेला आहे. धर्म अर्थ काम मोक्ष, मोक्ष सर्वात शेवटी येतो याच्यामध्ये, तो सर्वोच्च आहे, तो शेवटी सांगितलेला आहे. की शरीरात काय होतं की शरीरात आपल्या निगेटिव्हिटी इतकी वाढते, पण परमार्थ तर दूरच, आणि आपल्या देहाच्या व्याधी सुरू होत असतात. आता मनामानसी दुःख आणू नको रे या गोष्टीने देह सुद्धा चांगला राहतो.
त्याच कारण असं होतं ना की शरीरावरती सुद्धा मनाचा परिणाम फार होत असतो, की तुमच्या मनात कुठले विचार आहेत त्यांनी शरीरावरती सुद्धा परिणाम होत असतो. मी असं ऐकलंय की ज्यांना थोडाफार डायबिटीस असतो तो पुढे वाढतो, त्याचं कारण मानसिक तणाव जर का असेल तर त्यांनी सुद्धा तो आजार वाढतो. त्यामुळे योग्य ते उपाय त्यावरती करायचे असतील, संकटावरती जर का आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला परमार्थामध्ये मन रमवावं लागतं. या पहिल्या 3 चरणांची आहे ही आपल्याला सतत दिवसभर, अगदी दिवसभर नाही पण निदान काही काळ तरी जरी आपण प्रॅक्टिस केली आणि जर का आपल्याला त्याचा चांगला अनुभव प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यानंतर आला तर आपल्याला त्याची सवय लागू शकते. पुन्हा पुन्हा बुद्धीला सांगायचं की तुला हे आणि हेच करायचं आहे. हजारो जन्मामध्ये बुद्धीला आपण मी देह आहे असं सांगितलं म्हणून आपला हा देह जर धारण झाला असेल तर आता सतत अध्यात्म श्रवणानंतर आपली आत्मबुद्धी पक्की होईल. कारण मी देह नाही आणि मी आत्मा आहे, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम पुढे आपण शेवटी नेहमी म्हणतो. ते जर का तो निश्चय तो फक्त रविवारी आपल्या दासबोध अभ्यास वर्गाची सांगता होताना जर का करत राहिलो तर त्याचा फार उपयोग होणार नाही. पण तो मनामध्ये जर का विचार केला की चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम हे असं आपण कायम जर का स्वतःला बजावलं तर विवेके देहबुद्धी सोडून द्यावी किंवा देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी याचा आपल्याला निश्चितच उपयोग होऊ शकतो. एक घडलेली घटना स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामधली ती आपण बघूया आणि थांबूया इथे. थांबण्याचं कारण असं की पुढच्या श्लोकाचा विचार जो आहे तो आता आपण करू शकणार नाही, ते वेगळी सुरुवात करूया. पुढचे श्लोक जे आहेत हे मृत्यूवरचे आहेत, 13, 14, 15 आणि 16चा काही भाग असा. तर तो वेगळा विषय येतो म्हणून मी आता लगेच त्याच्यात येणार नाही, कारण या विषयामध्ये आपल्याला या विचारामध्ये राहावं असं मला वाटतं. स्वामी विवेकानंद प्रपंचाच्या चिंतेने ग्रासलेले होते. स्वामी रामकृष्ण परमहंसांची त्यांची भेट होण्याआधीची ही गोष्ट आहे. ते रस्त्याने चालले होते आणि एक वेडा माणूस होता. बघितलं त्यांनी, वेडा रस्त्याने हातवारे करत चालला होता. रस्त्याने जाता असताना पुढे जी काही मुलं ती होती त्या वाटेमध्ये, त्या मुलांनी हा वेडा आहे म्हणून त्याला दगड मारायला सुरुवात केली. आणि ते इतकं पराकोटीला गेलं, इतकी दगड मारली की शेवटी तो माणूस रक्तबंबाळ झाला. पण तरी सुद्धा तो हसत होता आणि ते आनंदाने ते सगळं सहन करत होता. वेडसर होता तो सगळं आनंदाने सहन करत होता. आणि शेवटी कंटाळून ती मुलं निघून गेली. हा माणूसही दमला, कारण रक्त ब्लिडिंग झालेलं होतं. त्या झाडाखाली बसला. विवेकानंद त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हटले की तुम्हाला खूप दुखत असेल ना. त्या मुलांना मी हटकलं पण त्यांनी माझंही काही ऐकलं नाही. पण तुम्हाला खूप लागलंय, रक्त येतंय, मी असं करतो, तुमचं अंग पुसून देतो, तुम्हाला गरम पाण्याने स्पंजिंग करून देतो, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तो माणूस आता मोठ्याने हसायला लागला. तो म्हणाला की कुठले दगड, कुठली मुलं, कसलं आलंय? तो म्हणे मला तर साक्षात भगवंत दिसत होता की तो माझ्याशी दगडांचा खेळ खेळत होता आणि मला आता खूप बरं वाटतंय असं तो म्हणायला लागला. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आलं की हा वेडा नाहीये, हा उन्मनी अवस्थेत आहे आणि देहाला जे काही दुःख झालेलं आहे ते त्यांनी सहन केलं आणि समोरचा जे काही करणारा होता तो भगवंत आहे असं स्वामीजींच्या लक्षात आलं. थोडं मुद्दा सांगायचा हाच आहे की देहदुःख जे आहे ते आपण इंद्रियांच्या द्वारे भोगतो, पण सगळी करणी ही जर का परमेश्वराची, असं उपचार करायचे त्याच्यावर उपाय करायचा आहे नाही असं नाही, पण सगळं करणं हे जर का परमेश्वराचं जर का असेल तर मग आपण तरी देहाचं वेड किंवा देहाचा संग हा का ठेवावा आणि विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी की हा देह मी देह नाहीये हा आपला समज पक्का करून जे आपल्या वाट्याला येईल ते आपण करावं. आणि गोरोबा काकांच्या अभंगात त्यांनी गदी माडगुळकरांनी सांगितल्याप्रमाणे की तुझ्यापदी वाहिला मी देहभाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा, तुझं रूप माझ्या चित्तामध्ये साठवावं. अशा प्रकारे भगवंताशी आपल्याला अद्वैत साधता येईल का, असा प्रयत्न आपल्याला करता येईल का, असं मला वाटतं. हे माझे विचार मी आपल्याला सांगितले. मला माहिती आहे की काही ठिकाणी मी लहान तोंडी मोठा घास घेतलेला आहे, पण जे माझं चिंतन झालं ते मी इथं सांगितलेलं आहे. इथे मी थांबतो. पुढच्या सत्रामध्ये आपण पुढच्या श्लोकांचा विचार करूया. बहुतेक 13, 14, 15 एकत्रच घ्यायचा प्रयत्न करूया.
मृत्यूबद्दलचे विचार त्यामध्ये आहे. इथे मी थांबतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. न मे द्वेषरागो न मे लोभमोहो, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः, पिता नैव मे नैव माता न जन्मः, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम्.